तर आता दिसतंय का नाही माहीत नाही, काय तर बॅक कॅमेराच आहे. पण आता काय झाला विषय, आता पोचलेला आहे मी. आत्ता वाजलेत बघा 8:45. तर येताना काय विषय झाला मला माहीत नव्हतं. मी गुगल मॅपच्या भरोश्यावरती आलो गोव्याला, जिथं फेस्टिवल आहे आमचा म्हणजे कार्यक्रम आहे. तर त्या साईडला येताना काय विषय झाला की ह्या रूटनं जेव्हा आम्ही आलो तेव्हा एका ठिकाणी थांबलो. तिथं समोर होतं फेरीचं. त्या नंबरात लावली गाडी. तिथनं 15 मिनटं लागला यायला. फेरीवाला परत म्हणजे आमच्या अगोदर एक घेऊन गेला होता ट्रिप, त्यानंतर परत आला. मग तिथनं पुढं 15 मिनटं वेट करून बोटीतला प्रवास वाटला आम्हाला चांगला. का तर पहिल्यांदाच असं काहीतरी एक्सपिरियन्स केलं की फेरीतनं आमची 4 व्हीलर घेऊन आम्ही दुसऱ्या या साईडला तर त्या साईडला गेलो. तर ते आम्ही आता तिथनं कुठं जुवा असं काहीतरी आहे, तिथं आम्ही उतरलो. मग तिथनं आता थोडं मार्शलला आलो. मार्शलला आल्यानंतर ना मापं काढणारी संघटना तिथं जा, सांगतो तुला कोण आहे. इड त्याला वाटलं व्हिडिओ कॉल चालू. कसा वाटला फेरीतला प्रवास? मस्त मस्त मस्त. आता जास्त झोप आलेली आहे. वाजलेत 8:45. 6 तास कंटिन्यू, 6.5 तास कंटिन्यू आम्ही गाडीतच बसून आहे. माझ्या मोबाईलचं चार्जिंग झालेलं डाऊन, त्यामुळे शूटिंग करता आलं नाही. का तर मॅप माझ्याच मोबाईलवरती चालू होता. चार्जिंगला लावून आता 13% आलं चार्जिंग. पहिल्यांदा शूटिंग करूया म्हणतो, कारण की आपल्याला पहिलं महत्त्वाचं आहे शूटिंग. चला पुढचा प्रवास दाखवतो. जर जमलं तर बीच साईडला जाईल, गेलो तर दाखवेनच. चलो बाय बाय. तर आता आलो आहे आम्ही कोलावा बीचला. कोलावा नाही, उत्तोर्डा बीचला आलो आहे. जेस्टमध्ये बसले सगळे फॅमिली, मम्मी वल्वो. तिथं आलो बघूया. म्हणजे कसं आहे, फ्री तरी झालं आहे तेवढं टायमिंग, तर असं एन्जॉय करायचा टाईम आहे आता. बीच साईड बघावं एकदम कडक. हे आमची माताची एवढे सगळी फॅमिली, म्हणजे एका गाडीत नाही पण 2 गाड्या गेल्यात. एक तिकडे ती हिंडायची लावली आणि एक आमची वल्वो. हे आमच्या फॅमिलीचा आता फोटोशूट चालू आहे नन्नूसोबत. हे पायात बघ राकेश भाऊ. हे किती वर्षानंतर आलेस तू बीचवरती आता? फर्स्ट इयर. ए गोवा फर्स्ट इयर नव्हे, आपण आलोय गोव्याला पहिल्यांदा. तू आलेस मान्य आहे मला, पण मालवणला वगैरे गेलोय आता. त्याच्यानंतर ना 4-5 वर्षांनी ऑलमोस्ट 4-5 वर्षानंतर न बघायला लागले बीच. खुशी बघत होणार ते काय काय लई खुश. फोटो काढून तरी आले, मस्त वाटायला खरं वाळूचं फील. इकडे 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 अरे इकडे 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 हाय. जय. त्याचा गॉगल आणायला पाहिजे होता. गॉगल आणायला पाहिजे. बोल काय कडक, त्यामुळे काय चालायला लागणार. कारण की रिफ्लेक्शन लय घाण पडाले. जरी आपल्या इथं डिसेंबर असलं तरी या सीझनला इथं मे चालू आहे. लय उन्हात समुद्रात फील लो गाइस, फील. समुद्राचे सिनेमॅटिक्स घेतो आणि तुम्हाला दाखवतो.
दीदीने एक विषय दाखवला, जेली फिश आहे म्हणून, जिवंत असेल का हे? आम्ही ज्या रूटनं आलो होतो त्या रूटनंच परत जात असताना त्या ब्रिजवरनं आम्हाला एक असं सुंदर असा सनसेट बघायला मिळाला. सनसेट आम्हाला खरं तर बीचवरती बघायचं होता, पण आम्हाला गडबड असल्यामुळं म्हणजे आम्हाला दुसऱ्या स्पॉटवरती पोचायचं होतं, पण जास्त पडायच्या आतमध्ये आम्ही तिथनं निघालो. क्रिसमसच्या सीझनला त्यांची चांगली चर्चेत येतात रस्ते, सगळीकडे लाईटिंग गरगरीत करून एकदम. गोव्याच्या ज्या भागामध्ये आम्ही फिरत होतो तिथं आम्हाला दिसलं की फेस्ट भरली होती. फेस्ट म्हणजे थोडक्यामध्ये जत्रा हो. जत्रा भरली म्हटल्यावर ते आमची सगळी फॅमिली तिथं गेलीच बघायला जत्रेमध्ये काय काय आहे. बाळ पण आमचं लागलेलं की त्याला फुगा पाहिजे म्हणून, मग फुगा त्याला घेऊन दिला आणि आमचं मग म्हणजे त्या दिवशीचा प्रवास आमचा तिथंच आम्ही थांबवला. तर आपल्या नेहमीसारखा आपला व्ह्यू पॉईंट आलेला आहे, म्हणजे आमचा फेवरेटवाला पर्सनल फेवरेट सुरळमधला चोरला व्ह्यू पॉईंट. तर गोव्यावरनं रिटर्न येताना आम्ही आता दुसरा मार्ग ठरवला. येताना आता आम्ही आलो चोरला मार्गे, का तर मला हा पॉईंट दाखवायचा होता घरातल्यांना. आणि हे आपलं नेहमीचं चहाचा गाडा आणि ती आमची गाडी, कॅमेरा अडकतो चहा निवांत मज्जा नाही लागली. ठीक आहे.